जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिव्यांग कल्याण सेवा संस्था व सावली दिव्यांग कल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने बेमुदत उपोषण। आज इचलकरंजी येथील गांधी पुतळ्यानजीक दिव्यांग कल्याण सेवा संस्था व सावली दिव्यांग कल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांगांच्या पेन्शनसाठी स्वतंत्र पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालय प्रत्येक दिव्यांगाला मासिक पेन्शन 15,000 रुपये, त्यावर इंडेक्स बसवून प्रत्येक वर्षी 6 महिने किमान 500 रुपये, त्याहीपेक्षा जास्त वाढ करावी, पेन्शनवर किमान वेतन सारखा कायदा लागू करावा, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, दरबाडे प्रायव्हेट फंड देण्यात यावा, 60% पुढील दिव्यांग असल्यास त्यांना मासिक पेन्शन 15,000 रुपये व त्यांच्या साथीदाराला पालन पोषण करणाऱ्याला मासिक 7,000 रुपये मानधन द्यावे, अशा आणि अनेक मागण्यांसाठी दिव्यांग कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील व सावली दिव्यांग कल्याण सेवा संस्थेचे राजकुमार गेजगे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषणास सुरुवात झाली आहे। जोपर्यंत सर्व दिव्यांग बांधवांना किमान वेतन 15,000 रुपयाचे पेन्शन मासिकचे मुंबई मंत्रालयातील आदेशाचे पत्र येत नाही तोपर्यंत उपोषण हे सुरूच राहणार आहे, असा इशारा उपोषणावेळी अनिल पाटील यांनी दिला। यावेळी अनिल पाटील, राजकुमार गेजगे, दादासो कांबळे, रमेश सुतार, रामचंद्र धुमाळ, कल्लापा कांबळे, भगवान कदम, गीता अतिग्रे, नीता बालगिरे, सदाशिव बदाने, मेहदून बागवान, प्रकाश शनवाडे, पद्मय बसवराज, कल्लापा सूर्यवंशी आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। आणि प्रतिनिधी म्हणजे कार्यकर्ते खरं म्हणजे सातत्यानं उपोषण करायचं आमचं निश्चित नव्हतं। यांना खरं म्हणजे यांनी नुसता निर्णय जाहीर पाठवला, मला सातत्याने सांगत होते जाहीर लावून दिला, याचा पुढची अंमलबजावणी काय करायची। मी या दोघांनाही सांगितलं तुम्ही धाडशी बघता पाय पुढे घाला, पाठीमागणं आहे, पण आता आम्ही घातलेले पाय आहेत। तसं 15,000 पेन्शन आम्हाला लवकरात लवकर मिळावी, एसटी मोफत, गरबा मोफत, या ज्या सगळ्या काय शासनाच्या योजना आहेत त्या दिव्यांगांच्या रसा तळागाळापर्यंत पुराव्या, एवढी आमची मागणी आहे। आणि तुम्ही शासन म्हणाल तसं आमच्या मनोज भाऊनी जरा अंतर सरळीत उपोषण सुरू केलं, तसंच त्यांच्या पाठोपाठ इथं या ठिकाणी इचलकरंजीत त्यांनी आमच्या मराठी समाजासाठी लढले, पण मी स्वतः दिव्यांग बांधवांसाठी या सगळ्यांना घेऊन लढणार आहे। आणि हे माझं उपोषण तोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः ऑर्डर घेऊन येत नाही तोपर्यंत माझं उपोषण मी संपवणार पाहिजे। नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, 15,000 पेन्शन मिळालीच पाहिजे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।